प्रतिभाज रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो किसलेला गाजर घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 2 चमचे आपण तूप घेतलेला आहे, हे काजूची पावडर घेतलेली आहे, ही बदामाची पावडर घेतलेली आहे आणि हे आपण घेतलेलं आहे वेलची आणि हे दूध घेतलेलं आहे। चला तर आपण स्टार्ट करूया गाजरचा हलवा बनवायला। मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता मी टाकणार आहे तूप। तूप साधारण गरम होऊ द्यायचं। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी ऍड करते काजू आणि बदामची पावडर। हे थोडं लालसर होऊ द्यायचं। काजू आणि बदाम लालसर झालेले आहेत। आता त्यात मी ऍड करते गाजर, किसलेला गाजर। हे गाजर थोडं गळू द्यायचं। हे मिक्स केलेलं आहे। आता 10 मिनिटं आपण गाजर गळू द्यायचं, मीडियम फ्लेम वरती ठेवायचं। आपण इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे आपला गाजरही चांगला गळतोय। 10 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आपला गाजर छानपैकी गळलेला आहे। आता मी त्यात ऍड करते दूध। दूध मी गरम करायला ठेवलेलं मी ऍड करते। त्यात ऍड करते मी साखर। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता। आता मी ऍड करते त्यात वेलचीची पावडर। ऍक्च्युली गाजराचे खूप सारे फायदे आहेत। शरीरातलं पाणी कमी झालं असेल तरी गाजर हे कव्हर करतो, त्यामुळे गाजरचा हलवा म्हटलं की सगळ्यांना आवडतोच। चला तर आता हे 5 ते 7 मिनिटं आपण वाफेला ठेवूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते देन मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपले 7 मिनिटं झालेले आहेत। हे बघा, आपला गाजरचा हलवा ही रेडी आहे। सुगंधही घरभर पसरलेला आहे। मस्त
तुम्हाला सर्व करून दाखवते. आता मी त्याच्यावरती पिस्ता टाकणार आहे. दिसायलाही अट्रॅक्टिव्ह वाटतं.